नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी स्वागत करते तुमचं माझ्या तेजस फॅमिली व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या कोणी नवीन मॉम्स असतील त्यांच्यासाठी काही उपयुक्त अशी माहिती घेऊन आलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजचा व्लॉग मी सकाळी 11 वाजता स्टार्ट केलेला आहे, कारण कसं असतं ना, प्रत्येक गृहिणी ही आपल्या परिवारासाठी आणि आपल्या मुलांसाठी पूर्ण समर्पित असते आणि म्हणूनच मग आपल्या मुलांची शाळा, नवऱ्याची ड्यूटी या हिशोबानेच आपल्या दिवसभराचा शेड्यूल ठरत असतो। तसंच काहीसं माझंही आहे। आता माझ्या मिस्टरांची नाईट शिफ्ट स्टार्ट झालेली आहे, त्यामुळे मग रुटीन लागायला 1-2 दिवस निघूनच जातात। तर आज सकाळच्या नाश्त्यामध्ये मी बनवले होते अप्पे आणि कधीतरी अप्प्यांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेलच। खूप छान झाले होते आणि आता मी बनवून घेते आहे स्वयंपाक। तसे दुपारच्या जेवणाला 1-1:30 वाजूनच जातो। नाईट शिफ्ट असली की सकाळचा नाश्ता थोडासा उशिराच होतो, त्यामुळे मग सगळ्याच गोष्टी थोड्याशा लेटच होत जातात। मग जेवण असो किंवा दुपारचा आराम असो किंवा संध्याकाळचा चहा असो। आता इथे मी चपात्या लाटून घेत आहे आणि दुपारचा स्वयंपाक जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे आणि आता वाजले आहे 12 आणि आता आयुष शाळेतून येण्याचा वेळ झाला आहे। कॅमेरा चालू दिसला ना की त्यालाही मध्ये काही ना काहीतरी बोलायचं असतं। तर मंडळी आज आता वाजले आहे 12 आणि आयुषही शाळेतून आलेला आहे। तर आज आमच्या इथे खाली ज्या गणपतीच्या निमित्ताने भजन ठेवलेलं आहे, तर आता आपण तिकडे जाऊयात। गर्दी असल्यामुळे जितकं शूट करायला जमलं तितकं केलं मी आणि आता आम्ही सोबत जेवायला बसलो आहे। दुपारचं जेवण आम्ही सोबतच करतो। जेवण झाल्यानंतर यांचं चालू होतं माऊसोबत खेळणं। हा आहे आमचा ड्रेसिंग टेबल आणि आज मी तुम्हाला ड्रेसिंग टेबल क्लिनिंग दाखवणार आहे। माझ्या ड्रेसिंग टेबलवर खूप जास्त खेळण्यास ठेवलेल्या असतात, म्हणून तो सारखा आवरावा लागतो। आता मी तिथे फक्त काही बेसिक गोष्टी ज्या आपल्याला डेली लागत असतात त्याच गोष्टी तिथे ठेवलेल्या आहे। म्हणजे जसं की परफ्यूम असतील, माऊसाठी पावडर रोज लागत असते आणि ओडोमॉस आणि माऊचं कॅल्शियमचं औषध, अशा काही बेसिकशाच गोष्टी मी समोर ठेवलेल्या आहेत। आणि हा क्लिनिंग नंतरचा व्हिडिओ आशा करते की किमान 1 दिवस तरी हा नीटनेटका असावा। तर मंडळी आता माझं वरचं जो आहे ड्रेसिंग टेबलचा ते सर्व आवरून झालेलं आहे आणि आता आपण बघूयात खालचा कप्पा। तर लहान मुलं घरात असतील म्हणजे औषधं हे येतातच। यामधले काही सिलेक्टेड औषधं मी तुम्हाला दाखवते, जे जर लहान मुलं आपल्या घरात असतील तर ते प्रत्येक न्यू मदरकडे असायलाच हवे आणि ते खूप गरजेचे असतात। त्यामधलेच हे 1-2 आहेत। त्यापैकी ही एक आहे बेबी रब, जे मुलांना सर्दी झाल्यानंतर आपण लावत असतो। ते लहान मुलांसाठी 5 वर्षाच्या खालची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी हिचा वापर केला जातो। बेबी रबपेक्षा थोडीशी स्ट्रॉंग आहे पण खूप इफेक्टिव्ह आहे। माझ्या मुलीसाठी सध्या हीच वापरते आहे आणि हिचं नाव आहे नोबेल कोल्ड अशी हिचं नाव आहे। हे आहे व्ही कोल्ड औषध, ज्याचा कंटेंट आहे पॅरासिटामॉल आणि सिट्रिझिन सस्पेन्स आहे याच्यामध्ये। आणि हे जर मुलांना सर्दी झाली असली आणि खोकला झालेला असला तर आपण हे दिवसातून 2 वेळा 5-5 ml देऊ शकतो। पण कोणतंही औषध देताना 2 दिवसापेक्षा जास्त दिवस स्वतःच्या मनाने कोणतंही औषध देऊ नये। जर बरं नाही वाटलं तर लगेच जवळच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून घ्या। जर 6 महिन्याच्या आतलं जर बाळ असेल तर त्याला जर सर्दी झाली असेल तर आपण जो आपला नोझल ड्रॉप येतो तो नाही वापरू शकत त्यांच्यासाठी। तो नोझल ड्रॉप 5 वर्षाच्या वरच्या मुलांसाठी वापरला जातो। तर बाळासाठी नाक बंद पडले असेल तर आपल्याला समजतही नाही आणि बाळ खूप चिडचिड करतं, मग त्यासाठी हा एक नेसोविड म्हणून हा एक छोटा ड्रॉप आहे, नेसोविड म्हणून।
हा स्पेशल लहान मुलांसाठी येतो. हा एक एक थेंब दोन्ही नाकामध्ये टाकला तर बाळाला इन्स्टंट लगेच बरं वाटतं आणि मोकळं वाटायला लागतं. जर 5 वर्षाच्या वरच्या मुलांना खूपच ताप आहे आणि ताप उतरतच नाही आहे तर हे कॉम्बिफ्लॅन सस्पेन्स हे एक औषध येतं. यामध्ये पॅरासिटामॉल हा कंटेंट असतो, पण हे पण 5 ml फक्त दिवसातून 2 वेळा 4-4 तासानंतर द्यायचं असतं. आणि हे याचं कवर जरा फाटलं आहे, पण हे औषध आहे, याचं नाव आहे आयबुजेसिक प्लस. 100च्या वर जर ताप असेल तर हे औषध द्यायचं आहे. आयबुजेसिक प्लस ते 5 ml द्यायचं आहे आणि 2 टकमध्ये 4 ते 5 तासाचं अंतर असायला हवं. आणि हे औषध प्रत्येक आईकडे असलंच पाहिजे, कारण 5 वर्षाच्या वरचे जे मुलं असतात त्यांच्यासाठी हे औषध आहे. आणि या औषधाने लगेच पटकन फरक पडतो. पण हे औषध आपण एक किंवा 2 दिवस द्यायचं. जर नाहीच बरं वाटलं तर जवळच्या डॉक्टरांशी लवकर कन्सल्ट करून घ्या. पण एमर्जन्सीसाठी आपण कुठे बाहेर गेलो किंवा गर्दीमध्ये जातो किंवा वातावरण असं चेंज होतं तर आपल्या मुलांना लगेच सर्दी खोकला किंवा व्हायरल इन्फेक्शन होतं. तर अशा वेळेस आपल्याला बाहेर असलो तर अशा वेळेस आपल्याला सुचत नाही की काय करावं. पण त्यावेळेस हे बेसिक जे औषधं आहे त्याचे मी तुम्हाला कॉन्टेंट सांगितले आहे, जे म्हणजे एक पहिलं म्हणजे आयबुजेसिक प्लस, दुसरं म्हणजे प्लेन पॅरासिटामॉल आणि तिसरं म्हणजे सिट्रिजिन हा कंटेंट असलेलं औषध आपल्याकडे असलंच पाहिजे, म्हणजे आपण लगेच मुलांना देता येतं, जास्त वेळ वाट बघावी लागत नाही. आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते, ही आहे ॲब्झॉर्ब पावडर. तर मंडळी, मी आताच काही 2-2.5 महिन्यांपूर्वी माझ्या मुलीसाठी हे अशातले कॉटन डायपर घेतले होते. म्हणजे हे असे असतात, याला इकडनं टक करायला असं बटन असतं आणि यामध्ये यूज करण्यासाठी असा एक व्हाईट असा कॉटनचा रुमाल टाईप येतो. याची एक बाजू खूप सॉफ्ट असते. हे वापरताना तुम्ही थोडीशी काळजी घ्या, कारण जर लहान मुलांनी हे ओले केले तर याच्यामध्ये ओलावा खूप लवकर जाणवतो. आपण जे मॅमी पॉकोचे डायपर वापरतो त्यापेक्षा याच्यामध्ये जास्त हेवीनेस आणि ओलावा जाणवत असतो. त्यामुळे मुलांना फंगल इन्फेक्शन व्हायचे खूप चान्सेस असतात किंवा काळज आणि पुरळ येऊ शकते. अशा प्रकारचे डायपर वापरायच्या आधी ही ॲब्झॉर्ब ही पावडर मुलांना लावा आणि नंतरच हे डायपर वापरा. आणि 2.5 किंवा 3 तासाच्या वर हे डायपर जास्त वेळ मुलांना ठेवू नका. मी स्वतः हे यूज केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. जर घरात लहान मुलं असतील तर प्रत्येक आईला ह्या बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि या नवीन मॉमसाठी ही माहिती खूप युजफुल ठरेल. जर तुम्ही नवीन मॉम असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. आणि हे जे बेसिक औषधे सांगितले आणि त्याचे जे बेसिक कंटेंट सांगितले हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्याकडे हे सिरप असले पाहिजे. पण हे सगळं करत असताना फक्त 1 किंवा 2च दिवस वाट बघा आणि जर नाही बरं वाटलं तर जवळच्या डॉक्टरशी लवकरात लवकर कन्सल्ट करा. चला तर मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल असेल अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते.